श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मशंभूने सोडविला तुझिया स्मृती. म्हणवनी शिवेसी काटाळा, गुरुत्वे तूची आगळा. तरी हळू माया जाळा माझी तारुणी, जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानियांसी तरी अखंड उजूची आहासी, दैविकी दिठी पाहता सानी. तरी मिलनोन्मीलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही, लीलाची करीसी. प्रवृत्ती करणाच्या चाळी उठली मदगंधा निळी, पूजी जशी नीलोत्पली जीवभृंगांच्या. पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळी ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू. तो तांडवमिसे कळासू दाविसी तू, हे असो विस्मो दातारा. तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेचिया व्यवहारा. मुकेची तो फेडिता बंधनाचा ठावो, तू जगद्बंधू ऐसा भावो. धरू बोळगे उवावो तुझ्याची आंगी, तव दुजयाचे निनावे तया. देहही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केलासी दुजा. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सूये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी. ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ, तू ते सिद्धची जो नेणे. तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी. मौनगा तुझे राशी नाव, आता स्तोत्रिके बांधो हाव. दिससी ते तुली माव, भजो काई. दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहो चिलाहो. म्हणूनी आता काही नोहो तुझ लागी जी. जै सर्वथा सर्वही नोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्यलिंगा, तरी नुरोनी वेगळेपण. रसी भजिन्नले लवण, तैसे नमन माझे जाण बहुकाय बोलो. आतारिता कुंभ समुद्री रिगे, तो उचंबळत भरोनी निगे. कादशी दीप संगे दीपुची होय, तैसा तुझिया प्रणीती. मी पूर्णो जाहलो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थुतो. तरी षोडशाध्याय शेखी, तिये समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे वीण नसे सुटिका कर्मा, तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मणी काढे. कै नाकींचा केशु जोडे सिंहाचिये. मग तेणे तो वो विजे, तरीच लेणे पाविजे. एरहवी काय असिजे रिक्तकंठी, तैसी शास्त्रांची मोकळी. या कै कोण पा वेटाळी, एकवाक्यतेच्या फळी पैसिजे कै. जालयाही एकवाक्यता, कालाभे वेळू अनुष्ठिता. कैचा पैसारू जीविता ये तुला लिया. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे, या चहूही जे एक फळे.
तो उपावो के मिळे आघवयांसी. म्हणूनी शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते. तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो. तो 17व्या ठावो अध्याया येथ. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळकळी प्रवीणू. कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू. सुखादि उपकारू जयाची लीला जो. प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू. सहचरू मनोधर्मू देवाचा जो. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती, सात्विक, राजस की तामस. तो अर्जुन म्हणे गा तमाल श्यामा. इंद्रिया फावलिया ब्रह्मा. तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैजी. जे शास्त्रे वाचूनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे. ऐसे का कैफखे बोलिलासी. तरी न मिळेची तो देशू नभेची काळा अवकाशू. जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया. त्याही नाही आपैतिया तिये वेळी. उजूनो हेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन. ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया. किंबहुना शास्त्रविखी एकही न लाहा तीची नखी. म्हणूनी उखीविखी सांडिली जिही. परिनिर्धारूनि शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे. नांदताति परत्रे साचारे जे. तयान ऐसे आम्ही होवावे ऐसी चाड बांधोनी जीवे. घेती तयांचे मागावे आचरावया. धड्याचिया आखरा तळी बाळली हे दातारा. का पुढासूनी पडी करा अक्षमू चाले. तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण. तेची करीती प्रमाण आपलिये श्रद्धे. मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने. अग्निहोत्रादियजने करीती जे श्रद्धा. तया सत्वरजतमा माजी कोण पुरुषोत्तमा. गती होयते आम्हा सांगिजोजी. तव वैकुंठ पिठीचे लिंग जो निगम पद्माचा पराग. जिये जयाचे निहे जग अंगच्छाया. काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू. अद्वितीय गुढू आनंद घनू. ये श्लाघिजती जेणे बिके ते जयाचे आंगी असिके. तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. श्री भगवान म्हणाले, मनुष्यांचे ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणतसो. जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितो सिकी. नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा. तरी तैसे हे प्रबुद्धा सोहो पेनो हे. श्रद्धा म्हणितलिया साठी पाते जो नये किरीटी. गायद्विजू अंत्यच घृष्टी अंत्यजुनो हे. गंगोदक जरी जाले
तरी मद्यभांडा आले ते घेऊन नये काही केले विचारी पा चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू ते हाती धरिता जाळू न शके काई का किडाचिये आटतिये पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागवीना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे परी प्राणियांच्या पडे विभागी जै ते प्राणिये तव स्वभावे अनादिमाया प्रभावे त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती तेथही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तैतैसियाची होती वृत्ती जीवांचिया वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजी सामाये ऐसे निकल्प कोडी जाये परी जाती न नशे तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे म्हणूनी प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणा सारिखी तिही यया विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साद परी एका दोघे वोखद येर आहाती सत्वाचे नि आंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तवर जतम उगे का पाराहती मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलते या तत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्त एव सः। हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणारूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया म्हणूनी श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी इही जैसे जीवनची उदक परिविषी होय मारक कामिरया माझी तीख उसी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी मग काजळा आणिमसी नदिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसी जराजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीच ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचाची केवळू वोतला असे परी गुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतू तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखिजती ते वाणी अवधारी पा यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षंसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः। सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजस माणसे यक्ष राक्षसांची, तसेच जी इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गीयाथी
ते विद्याजात पढती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा ते भजती राक्षसा खेचराहन श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपाशी जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे जीववधे साधूनि बळी भूतप्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर जाणतामसियेचे घर श्रद्धेचे ते ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पैहेयया लागी सांगतु असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोनी विरुद्धा सांडाविया हे सात्विक मतिजया निर्वाहती होय धनंजया बागुलनो हे तया कैवल्यते तो न पढो का ब्रह्मसूत्र नालोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे पै एक दिपू लावी सायासे आणिक तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजेगा काय के मोल अपार वेचोनी केले धवळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काई हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा हरी की सुवारासीची अन्न घरी येरानो हे बहुत काय बोलो पैगा ये का गौतमासीची गंगा येरा समस्ता काय जगा वोहोळ झाली म्हणूनी आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खूही तरे अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात ना शास्त्राचे निकीरनावे खाकरो ही नेणती जीवे परी शास्त्रज्ञाही शिवे टेको नेदिती वडिलांची या क्रिया देखो निवाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती आपुलेनीची आटोपे धनित्वाचे निदर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती आपुलिया पुढिलांचिया आंगी घालून कातिया रक्तमांसा प्रणीतया भरभरू रिचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया तेती उंडी बाळकांची आग्रहाचिया उजरिया क्षुद्र देवता वरिया अन्नत्यागे सातरिया ठाकती एक अगा आत्मपरपीडा बीजतम क्षेत्री सुहाडा पेरिती मग पुढा तेची पिके बाहू नाही आपलिया आणि नावे तेही धनंजया नधरी होयतया समुद्री जैसे का वैद्या ते करी सळा रसुसांडी पायखोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय नाना पडिकराचे निसळे काढी आपुले चिडोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होये निंदूनि शास्त्रांची सोये सैंध धावता ती मोहे आडवी जे का कामुकरवी ते करीती
क्रोधुमारविते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. जे शरीराच्या रूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिणू. पै वाचेचे निही पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्यजावया प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजू संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळिजे कश्मलाते तेथ शुद्धीची या आशा तोले पूर्ण मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा तरी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मरहो माते जे आन प्रायश्चित येथे मानेलना म्हणूनी श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै येकी जतन करावी निकी सर्वांपरी तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे एरहवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माजिरा तियेची क्षणी का जो साविया अन्नरसू सेवी तो व्यापिजे वातश्लेष्म स्वभावी कायज्वरू जालिया निववी पयादिक ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष तेवी जैसा घेपे आहारू धातु तैसाची होय आकारू आणि धातु ऐसा अंतरू भावो पोखे जैसे भांडियाचे नितापे आंतुले उदकही तापे तैसी धातुवशे आटोपे चित्तवृत्ती म्हणूनी सात्विकू रसु सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे येरी रसी तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा कायी आकारू हे सांगो करी आदरू आकर्णनी आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवते प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां वेदमिमं शृणु. भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ तप आणि दानही 3 प्रकारची आहेत. हे त्यांचे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आणि एकसरे आहारा कैसे नितिनी मोहरा जालिया तेही वीरा रोकडे दाऊ तरी जेवणाराची आरुची निष्पत्ती की बोनियांची आणि जेविता तव गुणांची दासी येथ जे जीव करता भोक्ता तो गुणास्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा म्हणूनी त्रिविधु आहारू यज्ञूही त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधची ते पै आहार लक्षण पहिले सांगोजे म्हणितले ते ऐकगा भले रूप करू. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रियाः. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे
तै माधुरी रसी वाढे मे चुतया आंगेची द्रव्ये सुरसे जे आंगेची पदार्थ गोडसे आंगेची स्नेहे बहुवसे सुपक्के जिये आकारे नभती डगळे स्पर्शे अतिमवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये रसे गाढी वरी ढिली द्रवभावी आथिली ठाये ठावो सांडिली अग्नितापे आंगे साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू तैशी अल्पी जिही अपारू तृप्तिराहे आणि मुखी जैसी गोडे तैसी चिही ते आंतुले कडे तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नवे हे येणे सात्विक रसे जवदेही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा सत्वाची कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची उन्नती भानु जैसा आणि शरीरा हनमानसा बळाचा पै कुवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा हा सात्विकू होय भोग्यू तैची भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणो आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी ऐसा सात्विकू आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्यासी आता राजसासी प्रीती जिहीरसी आथी करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा कट्वं लवनात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःखशोकामयप्रदाः कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे जळजळणारे आणि दुःख काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. तरी मारे उणे काळकुट तेणे माने जे कडुवट काचुनियाहूनि दासट आम्लहन कणिकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलीच मेळवणी रसांतरांची ऐसे खारट अपाडे राजसातया आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी वाफेची सिगे वातीही लाविल्या लागे तैसे उन्ह मागे राजसूतो वावदळ पाडून ठाये साबळू डाहारला आहे तैसे तीखतो खाये जे घाये विणरूपे आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी येके पाडे तो जिव्हा दंशू आवडे बहुतया परस्परे दाता आदळू होय खाता तोगा तोंडी घेता तोषो लागे आधीच द्रव्ये चुरमुरी वरी परिवडिजती मोहरी जिये घेता होती धुवारी नाके तोंडे हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पढिये प्राणा परवते राजसासिगा ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्नमिषे अग्नि भडभडा पोटी भरी तैसा चिलवंगा सुंठे मग भुईना सेजे खाटे पाणियाचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नभती घेतले व्याधिव्याळजे सुतले तेचे वावया घातले माजवण पोटी तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचा हि विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारू जैसा
तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. तरी कुहिले उष्टे खाता नमनिजे तेणे अनहिता. जैसे का उपहिता म्हैसी खाय. यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे. अतिकरे तै तामसे घेईजे ते. ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले. तैसे ही खाय चुकले रसाजे येवो. जया का आथी पूर्ण निष्पत्ती. जेथर सुधरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती. तामसा नाही ऐसे निकही विपाये. सदन्नावर पडा होये तरी घाणी सुटे तवराहे. व्याघ्रू जैसा का बहुवे दिवशी बोलांडिले. स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणे हो. तेही बाळाचे हातवरी चिवडले जैसी राडी करी. कासवे बैसोनी नारी गोतांबील करी. ऐसे निकष्मळे जै खाय तै तया सुख भोजन ऐसे होय. परी येणे ही न धाय पापिया तो. मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा. जया का सदोखा कुद्रव्यासी. तया अपेयांच्या पानी अखाद्यांच्या भोजनी. वाढविजे उतान्ही तामसे तेणे. एवं तामस जेवणारा ऐसे सिमे चुहे वीरा. तयाचे फल दुसरा क्षणी नाही. जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र. तेव्हाची पापा पात्र जाला तो की. यावर ते जे जेवी ते जेविती वोज न म्हणावी. पोट भरती जाणावी यातना ते. शिरच्छेदे काय होये का आगी रिघता कैसे आहे. हे जाणावे काई पाहे परी साहा तुची असे. म्हणौनी तामसा अन्ना परिणामुगा सिनाना. न सांगो चिगा अर्जुना देवो म्हणे. आता ययावरी आहाराची या परी. यज्ञुही अवधारी त्रिधा असे. परीतिही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म. आईकपा सुमहिम शिरोमणी. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते. यष्टव्यमेवेति मनस् समाधाय स सात्विकः. जो शास्त्रविधीने नेमून दिलेले यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. तरी एकु प्रियोत्तमू वाचो निवाढो नेदी कामू. जैसा का मनोधर्मू पतिव्रतेचा. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा. पुढारा न करीची रिगा. का आत्मा देखोनी उगा वेद उठेला. तैसे जे आपुल्या स्वहिती वेचूनिया चित्तवृत्ती. नुरवितीची अहम कृती फळा लागी. पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेणेची जळ. जिराले का केवळ तयाच्याची आंगी. तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई. हारपोनी जे काही वांछितीना. तिही फळवांछा त्यागी. स्वधर्मा वाचूनी विरागी. की जे जो यज्ञू सर्वांगी अलंकृतू. परी आरिसा आपणपे डोळा जैसे घेपे. कातळ हातीचे दीपे रत्न पाहिजे. नाना उदिते दिवाकरे गमावा मार्गू दिठी भरे. तैसा वेदू निर्धारे देखोनिया.
तिये कुंडे मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण पा केली सकळावयव उचिते लेणी पातली जैसी आंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी कायवानु बहुती बोली जैसी सर्वा भरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निफजे जो यागू नुठ उनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी कीजे तुळसीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे वीण ऐसे या निगुती निर्माण होयतो या गुजाण सात्विकुगा अभिसंधाय तु फलम् दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. परंतु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज. आता यज्ञुकीर विरेशा करी पैयाची ऐसा परिश्राद्धा लागी जैसा अवंतिला रावो जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्ती ही होये श्राद्ध न ठके तैसा धरुनी आवाका म्हणे स्वर्गु जोडेल असिका दीक्षितू होईन मान्यु लोका घडेल यागू ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारा वया जगी पार्था निष्पत्तिजे यागी राजसपैते. विधिहीनमसृष्टान्नम् मन्त्रहीनमदक्षिणम् श्रद्धाविरहितं यज्ञम् तामसं परिचक्षते. शास्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञा पाही आग्रहोची मूळ वारया वाट नवाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धांसी बिहे आगी जरी तरी तामसाचिया आचारा विधीचा आथी वोढावारा म्हणवनी तो धनुर्धरा उत्सृंखळू नाही विधीची तेथ चाड नये मंत्रादिक तयाकड अन्न जाता नसुये तोंड मासिये जेवी वैराचा बोधू ब्राह्मणा तेथके रिगेल दक्षिणा अग्निजाला वा उधाणा वरपडा जैसा तैसे वायाची सर्वस्व वेचे मुख न देखती श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागुतामसू आईके म्हणे निवासू श्रियेचा तो आता गंगेचे एक पाणी परीनेले आनानी वाहणी एकमळी एक आणि शुद्धत्व जैसे तैसे तिही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप उद्धरी एक तरी ते चितिही भेदी कैसे निपा म्हणवनी सुबुद्धी जाणो पाहासी तरी आधी तपची जाण येथ तप म्हणिजे काई ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो तरी तपजे का सम्यक तेही त्रिविध आईक शारीर मानसिक शाब्दगा आता या तिही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा
हे शारीरिक तप म्हटले जाते. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया. आठही पहार जैसे पाया उळिग धापे. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया. करावया म्हणिया शोभती हात. लिंगका प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी. लोटीजे का काठी पडली जैसी. आणि विधिविनयादिकी गुणी वडील जे लोकी. तया ब्राह्मणांची निकी पायकी कीजे. अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे साकडा. ते जीव सुरवाडा आणि जती. सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे. तया सेवे सिकीर शरीरे लोण कीजे. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरीशिणू. तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याची आकिटा. आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीजे. वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे. स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे. जन्मतेनि प्रसंगे स्त्री देह शिवणे आंगे. तेथूनि जन्म आघवे सोविळे कीजे. भूतमात्राचे निनावे तृणही नासुडावे. किंबहुना सांडाववे छेदभेद. ऐसेसी जै शरीरी रहाटीची पडे उजरी. तै शारीर तप घुमरी आले जाण. पार्था समस्तही हे करणे देहाचे निप्रधानपणे. म्हणूनी यया ते मी म्हणे शारीर तप. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप. आता आईक निष्पाप वाङ्मयते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्. स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते. तसेच वेदशास्त्रांचे पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. तरी लोहाचे आंग तुक न तोडिताची कनक. केले जैसे देख परिसे तेणे. तैसे न दुखविता सेजे जावळ्या सुख निपजे. ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगे चिजिये. तैसे एका बोलिले होये सर्वाहि हित. जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाते अमर करी. स्नाने पाप तापवारी गोडी ही दे. तैसा अविवेकुही फिटे आपुले अनादित्व भेटे. आईकता रुची न विटे पीयुषी जैसी. जरी कोणी करी पुसणे तरी होआवे ऐसे बोलणे. नातरी आवर्तणे निगमू का नाम. ऋग्वेदादितींही प्रतिष्ठीजती वाग्भुवनी. केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. नातरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव. वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. आता तपजे मानसिक तेही सांगो आईक. म्हणे लोकनाथ नायक नायकूतो. मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः. भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी. का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. नाना कळा वैषम्ये चंद्रू. का सांडिला आधी नरेंद्रू. नातरी क्षीर समुद्रू मंदराचळे. तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे.
मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने वीण प्रकाशू जाड्ये वीण रसी रसू पोकळी वीण अवकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावा मुके हिवली जैसी आंगिके हिवो नेदी निजांग न चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे गुजाली वैराग्याची बोरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ जाली वाफ निजबोधाची म्हणवनी विचारावया शास्त्र राहाटवावे जे वक्त्र तेवाचे ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मनमनपणाही धरू नेणे शिवतले जैसे लवणे आपुले निज तेथके उठिती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊनी ठाकावे गाव विषयांचे ते म्हणवनी तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशा ये मना तै मनोतपाभिधाना पात्र होयती परी ते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले एवं देहवाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तपतूते परिसविलेगा आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रिगे तेही आईक चांगे प्रज्ञाबळे श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. तरी हे चितप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ जै पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तैतया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे. ना तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडूनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया त्रिभुवनीचिया सन्माना नवचावे ठाया आना धुरेचिया आसना भोजना लागी विश्वाचिया स्तोत्रा आपण होआवया पात्रा विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे लोकांचिया विविधा पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे वोजा महत्वाचिया अंगबोल माखूनि तपे विकावया आपणपे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी आस वाढऊनी तपकीजे सायास तैते तपराजस बोलिजेगा परी पहुरणी जे दुहिले तैते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फोकारिता तप की जे जे साक्षेप ते फळी तव सोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखो निकरिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया एरहवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघुकाय घडी राहत आहे तैसे राजस तप जे होये ते फळी कीरवांझ जाये
परी आचरणी ही नोहे निर्वाहते गा आता ते चितप पुढती तामसाची या रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनिकीजे मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदावृतम् जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेविजे शरीरा वैर्याचे पंचाग्नीची दडगी खोलवी जती शरीरा लागी का इंधन कीजे हे आगी आंतुलावी माथा जाळी जती गुगुळू पाठी घाली जती गळू आंग जाळीती इंगळू जळत भीता दवडो निश्वासोच्छ्वास की जती वायाची उपवास का घेपती धूमाचे घास अधोमुखे हिमोदके आकंठे खडके सेविजती तटे जितया मांसाचे चिमुटे तोडिती जेथ ऐसी नाना परी हे काया घाय सूता पै धनंजया तपकीजे नाशावया पुढिला ते आंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा तेवी आपलिया आटणिया सुखे असतया प्राणिया जिणावया शिराणिया कीजतीगा किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी तपनिफजे ते किरीटी तामस होय एवं सत्वादिकांच्या आंगी पडिले तपतिही भागी जाले तेही तुझ सांगी दाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा आले म्हणवनी पैगा करूरूपदानलिंगा त्रिविधा तया येथ गुणाचे निबोले दानही त्रिविध असे जाले तेची आईक पहिले सात्विक ऐसे दातव्यमिति यद्दानम् दीयतेऽनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. दान देणेच कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाले असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे. तरी स्वधर्मा आंतवते जे जे मिळेल आपण याते ते ते दीजे बहुते सन्मान योगे जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखतसे अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची वोढी पडे दोन्ही जाली तरी न जोडे लेते आंग परी सणसुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जै भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी तैसे निफजावया दान जै सत्वासिये संवाहन तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे तरी आधी तव प्रयत्नेसी होआवे कुरुक्षेत्र काकाशी नातरी तुके जो इहीसी तो देशुही हो तेथ रविचंद्र राहू मेळू होता पाहे पुण्यकाळू कातया सारिखा निर्मळू आनुही जाला तैशा काळी तिये देशी होआवी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का आचाराचे मूळपीठ वेदांची उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया मग तयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी का जयाचे ठेविले तया देऊनी होईजे उतराया नाना हडपे विडाराया
दिधला जैसा तैसे निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पाहावे जया घेतले नुमचवे कायसे नाही साद घातलिया आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा येरीकडे ना तरी उदकाचिये भूमिके आफळिले निकंदुके उधळवनी कवतिके न येईजे हाता नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जियापरी तैसे दिधले दातयाचे जो कोणेही आंगे नुमचे अर्पिलया साम्यतयाचे कीजे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण आणि तोची देशु काळू घडे तैसाची पात्र मेळू दान भागुही निर्मळू न्यायगतू यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजसदान म्हटले आहे. परीमनी धरुनी दुभते चारिजे जेवी गायीते कापेव करुनी आईते पेरू जाईजे नाना दिठी घालूनी आहेरा अवंतु जाईजे सोयीरा वाण धाडीजे घरा वोवसियाचे पै कळांतर गाठी बांधिजे मग पुढिलांचे काज कीजे पूजा घेऊनी रसुदीजे पीडितांसी तैसे जयाजे दान देणे तो तेणे चिगा जीवने पुढती भुंजावा भावे येणे दीजे जे का अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जई पंडुसुता द्विजोत्तमू तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाचिये तेविंची पारलौकिके फळे वांछिजती अनेके आणि दीजे तरी भुके ये काही नोहे तेही ब्राह्मणू नेवो सरे की हाणीचे निशिणे झासुरे सर्वस्व जैसे चोरे नागऊनी नेले बहुकाय सांगो सुमती जे दीजे या मनोवृत्ती ते दानगा त्रिजगती राजसपै अदेशकाले यद्दान मपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदावृतम्. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. मगमलेंछांचे वसवटे दांगाणे हन कैकटे काशिबिरे चोहटे नगरींचे तेही ठाई मिळणी समयो सांज वेळुका रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरियेच्या पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी जिये मूर्तिमंते भुररी भुले तया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी गीत भाटी व तो श्रवणी कर्णजपू तयाही वरी अळुमाळू जैघे फुला गंधाचा गुगुळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा तेथ विभांडूनिया जग आणिले पदार्थ अनेक तेणे घालू लागे मातंग गवादी जैसी एवं ऐसे निजे देणे ते तामसदान मी म्हणे आणि घडे दैवगुणे आणि कही ऐक विपाये घुणाक्षर पडे
टाळिये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी तेथ देखोनी तो आथिला योग्यू मागो ही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी स्वये न करी ना करवी अर्घ्यादिक आलिया न घाली बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी पै बोळ विजे ऋणाईतू तैसा झकवी तयाचा हातू तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी मग कुबोले का लोटी अवज्ञेच्या हे बहु असो यापरी मूल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान ऐसे आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अभिधानी रजतमाचिया तेथ मी जाणत असे विपाये तू गा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक येकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलावी परीनो संतिता विवसी भेटी नाही निधीसी काधू न साहता जैसी वाती न लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदणे याते कीड म्हणावे का आम्ही श्रद्धादिदानात जे समस्तही क्रियाजात सांगितले का व्याप्त तिही गुणी तेथ भरवसेनि तिन्ही न सांगोची ऐसे मानी परी सत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्यारूप तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपैसे भावासिये एवं दाखवावया सत्व तुझ निरूपिले तमरज ते सांडुनी सत्वे काज साधी आपुले सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे पावसी तै करतळे आपुले निज सूर्ये दाविले साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय नेदी हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथी निकी परी मोक्षेसी एकी मिसळणे जे ते एक आनची आहे तयाचा सावावो जै लाहे तै मोक्षाचाही होये गावी सरते पै भांगार जरही पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैची सरे जियापरी स्वच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी नै हो का भलतैसी थोरी परी गंगा जै अंगीकारी तैचितिये सागरी प्रवेशुगा तैसे सात्विका करमा किरीटी येता मोक्षाचिये भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे हा बोलू ऐकत खेवी अर्जुना आधी न माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखे ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत्सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. तरी अनादि परब्रह्म
जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाचिये राती माझी ओळखावया श्रुती खूण केली उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी कष्टले संसार शिणे जे देवो येती गार्हाणे तया ओ दे नावे जेणे तो संकेतुहा ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्रु देखिला कणवा वेदे बापे मग दाविले निजेणे एके ब्रह्म आळविले कवतिके मागा असत ठाके पुढा उभे परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहा तिजे ब्रह्माच्या एकाहारी तयांसी चकळे हेही असो प्रजापती शक्तिजे सृष्टी करीती तेजया एका आवृत्ती नामाचिये पै सृष्टीचिया उपक्रमा पूर्वीगा वीरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी ही करू न शके तो थोरू केला एके नामे जेणे जयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रयती जपता विश्वसृजन योग्यता आली तया ते धवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले पाठी नेणो किती येर सृजिले लोक अपार जाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने ऐसे नाम मंत्रे जेणे धातया अढच करणे तयाचे स्वरूप आईक म्हणे श्रीकांतु तो तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदिवर्णू बुझा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषदाचे येणे सीगा होऊनी एक जै कर्म चाले सात्विक तै कैवल्याते पाईक घरीचे करी परी कापुराचे थळीव आणूनी देईल दैव लेवो जाणणेची आडव तेथ असे बापा तैसे आदरिजेल सत्कर्म उच्चारिजेल ब्रह्मनाम परी नेणिजेल जरी वर्म विनियोगाचे तरी महंताचिया कोडी घरा आलिया ही ओढी मानून नेणता परवडी मुद्दल तुटे काल्यावया चोखट टीक भांगार एकवट घालूनी बांधली मोट गळा जेवी तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे वीण काम विफळ होय अगा अन्न आणि भूक पासी असे परी देख जेवून नेणता बालक लंघनचिकी का स्नेहसूत्र वैश्वानरा जालिया ही संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशुनो हे तैसे वेळे कृत्य पावे तेथींचा मंत्रूही आठवे परिव्यर्थते आघवे विनियोगे वीण म्हणौनी वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगुतू आईक आतायाचा तस्मादोमीत्युदाहृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनाम्. म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. तरी या नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदिमध्या निदानी प्रयोजावी पै स्थानी इही तिन्ही
हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचिये ब्रह्मेसी होआवया एकी तेन वंचती यज्ञादिकी जे चावळले वोळखी शास्त्रांचिया तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणिती उच्चारू वाचे हितो तेणे ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांचिये आंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी उचित देवोद्देशे द्रव्ये धर्म्ये आणि बहुवसे द्विजद्वारा हनहुताशे यजती पैते आहवनीयादिवह्नी निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊनी किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायणे मासोपवासी शोषो निगा धातुराशी करीती तपे एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे तिहीच होय सोपे मोक्षाचे तया स्थळी नावा जिया दाटिजे जळी तियाची जेवी तरिजे तेवी बंधकी कर्मी सुटिजे नामे येणे परी हे असो ऐसिया या यज्ञदानादि क्रिया ओंकारे सावायिलिया प्रवर्तती तिया मोठकिया जेथ फळी रिगो पाहाती निहाळी प्रयोजिती तिये काळी तच्छब्दुतो तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत् या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात. जे सर्वाही जगा परवते जे एक सर्वही देखते जे तच्छब्दे बोलिजे ते पैल वस्तू ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावूनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया फळेसी क्रिया इया तेची हो तू आम्हा भोगावया काही चिनुरो ऐसेनि तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणूनि कर्मे आंग झाडिती नममे येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले इया रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा ते कर्म कीर ब्रह्माकारे जाले तेणे ही नसरे जे करी तेणे सी दुसरे आहे म्हणवनी मीठ आंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत आणि दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेद म्हणवनी परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सच्छब्दया ऋणा दोषे ठेविला देवे तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी जे प्रशस्तादि बोलवरी वाखाणिले प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोगु आहे तोची आईका होये तैसा सांगो सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था उत्तम कर्मातही
सच्छब्द योजला जातो. तरी सच्छब्दे येणे आटून असताचे नाणे दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप जे सत्तेची काळे देशे होऊ नेणेची अनारिसे आपण असे अखंडित हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची तेणेसी प्रशस्तते कर्म जे जाले सर्वात्मक ब्रह्म देखिजे करूनी सम ऐक्यबोधे तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळूनी होई जे एकसरे सन्मात्रची ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे म्हणूनी हे बोलणे देवाचेची आता आणिकीही परी सच्छब्दुहा अवधारी सात्विका कर्मा करी उपकारू जो तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे परी एकाधेका आंगे हिणावती जयी तै उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंगहीन भांडावे रथाची गती तैसे एकेची गुणे वीण सतची परी असतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे तेव्हा ओंकार तत्कारी सावायिला हा चांगी परी सच्छब्दु कर्मा करी जीर्णोद्धारू ते असतपण फेडी आणि सद्भावाचिये रूढी निजसत्वाचिये प्रौढी सच्छब्दुहा दिव्यौषध जैसे रोगिया का सावावो ये भंगलिया सच्छब्दु कर्मा व्यंगलिया तैसा जाण अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन चालतयाची मार्गू सांडे पारखियाची अखरे पडे राहाटी माझी न घडे काई काई म्हणूनी तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा असाधुत्वाचिया दुर्नामा येवो पाहेजे तेथगा हा सच्छब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू प्रयोजिला करी साधू कर्मा ते यया लोहा परिसाची घृष्टी वोहळा गंगेची भेटी कामृता जैसी वृष्टी पीयूषाची पै असाधु कर्मा तैसा सच्छब्दु प्रयोगू वीरेशा हे असो गौरवुची ऐसा नामाचा यया घेऊनी येथींचे वर्म जै विचारिसी हे नाम तै केवळ हेची ब्रह्म जाणसी तू पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथूनिका हे प्रकाशे दृश्यजात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आंतुवट व्यंजक नाम परी आश्रयो आकाशा आकाशची का जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेदु असे उदयिला आकाशी रवीची रवीते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी म्हणूनी त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म यया लागी कर्म जे जे कीजे यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. तसेच यज्ञ तप व दान यांमध्ये जी स्थिती म्हणजेच आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. ते याग अथवा दाने तपादिके ही गहने तिये निफजतू का न्यूने
होऊनी ठातू परी परिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून न येती सागरी जैसिया नदी एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा आणि एके काही अक्षरा वेगळा वीरा विनियोगू नागरा बोलिलो रीती एवं ऐसे सुमहिम म्हणवनी हे ब्रह्मनाम आता जाणितले की सुवर्म राया तुवा तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे जाले बंधा उरोनेदी जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्ठिजे सद्विनियोगू तेथ अनुष्ठिला सांगू वेदुचितो अश्रद्धया उतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो इह ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः। हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभकार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. ना सांडूनी हे सोये मोडूनी श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राये वाढवूनिया मग अश्वमेध कोडी कीजे रत्ने भरोनी पृथ्वी दीजे एकांगुष्ठी ही तपिजे तपसाहस्त्री जळाशयाचे निनावे समुद्र कीजती नवे परी किंबहुना आघवे पृथाचिते खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले काखेव दिधले सावलिये नातरी जैसे चडकणा गगना हाणितले अर्जुना तैसा समारंभुसुना गेला चितो घाणा गाळिले गुंडे तेथ तेलना पेंडी जोडे तैसे दरिद्रते वढे ठेलेची आंगी गाठी बांधली खापरी येथ अथवा पैलतीरी नसरोनी जैसी मारी उपवासी गा तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकीचे भोगणे तेथ परत्र ते कवणे अपेक्षावे म्हणवनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी कीजे जो धांदा हे असो सिणून सधा दृष्टा दृष्टी तो ऐसे कलुष करी केसरी त्रितापती मिरत मारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे तेथ निजानंदा बहुवसा माजी अर्जुन तो सहसा हरपला चंद्रु जैसा चांदिणेनी अहो संग्रामुहा वाणिया मापे नाराचाचिया आणिया सुनी माप घे मवणिया जीवितेसी ऐसिया समयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदयो हानसे आनी ठाई संजयो म्हणे कौरवराया गुणारिझो ये रिपुचिया आणि गुरु ही हा आमुचिया सुखाचा येथ हा न पुसता हे गोठी तरी देवो का सोडिते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी होतो अज्ञानाच्या अंधारा वो संतीत जन्मवाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा आंतु आणिले येवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणवनी हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय तेवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती
खुपेल म्हणवनी किती बोलत असो, ऐसी हे बोली सांडिली, मग येरीची गोठी आदरिली, जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णा ते, याचे जैसे का करणे, तैसे मीही करीन बोलणे, ऐकी जो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां 17 अध्यायः।